गोदा ते नर्मदा या एक ऐतिहासिक जलयात्रेचा शुभारंभ काल त्र्यंबकेश्वर येथे माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या ठिकाणी पार पडला। गुरुवारी आदरणीय गुरुमाऊली यांचे आशीर्वाद आम्हाला काल लाभले। दुसरी यात्रा अहिल्यादेवींची जी मातृभूमी आहे त्या श्री क्षेत्र चौंडीवरून राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या उपस्थितीत यात्रेला सुरुवात झाली आणि या दोन्ही यात्रांचा आज शिर्डीमध्ये एकत्रितपणे संगम झाला आणि उद्यापासून संभाजीनगर भुश्नेश्वर या मार्गे 29 तारखेला ती महेश्वरला जाणार आहे। मगाशी फोक व्याख्यानच्या माध्यमातून आमच्या मित्रांना सांगितलं की अगोदर महापुरुषांचं जीवनपट आपण समजून घेतला पाहिजे, त्याचं वाचन केलं पाहिजे। 300 वर्षापूर्वी आपल्या जिल्ह्याचा अभिमान पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी संपूर्ण भारतवर्षामध्ये जे पाणी संवर्धनाचं काम केलं, कन्याकुमारीपासून तर वाराणसीच्या घाटापर्यंत नद्याचं संवर्धन केलं, परंतु सर्व धार्मिक स्थळांचं पुनर्बांधणी अहिल्यादेवींनी केली, याचा आपला सर्वांना अभिमान आहे। या जलयात्रेच्या निमित्तानं हा जो एक सुरेख असा इतिहासाचा वारसा, संस्कृतीचा वारसा आणि एक अद्भुत अशा प्रकारचं अहिल्या होळकरांचं रूप एक लढवया म्हणून सुद्धा याचा त्रिवेणी संगम आम्हाला या निमित्तानं करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची जी कल्पना आहे, त्यांनी संकल्प केलेला आहे की महाराष्ट्र पूर्णतः दुष्काळमुक्त करायचा। आणि मी आपल्याला खात्री देतो, आज पुण्यश्लोक अहिल्यादेवींना स्मरून, छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून पुढच्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये दुष्काळ हा भूतकाळ ठरणार आहे आणि राज्य दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प जो आम्ही केलेला आहे तो निश्चितपणे पूर्णत्वाला जाईल। आज साईबाबांच्या या पावनभूमीमध्ये हा कार्यक्रम संपूर्ण होताना बाबांचे आशीर्वाद आपल्याला आहेतच, परंतु बाबांच्या संदर्भामध्ये दासगुप्तांच्या लिखाणामध्ये जे संदर्भ आलेले आहेत, स्वर्ण मंजिरी याचं लिखाण हे अहिल्यादेवी होळकरांनी महेश्वरी घाट जो बांधला आहे ते महेश्वरीमध्ये लिहिलं गेलेलं आहे, हे आपल्याला मुद्दाम सांगितलं पाहिजे। हे असा अनोखा असा आपला संबंध आहे। मला वाटतं अधिक वेळ घेत नाही, फोक व्याख्यानच्या निमित्तानं ही जी सगळी तरुण मुलं आहेत अल्पोदीमध्ये यांनी संपूर्ण जगभरामध्ये आपलं नाव कमावलं। मी आपल्या तमाम शिर्डीकरांच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आज आमच्या समेत मी कालपासूनच त्र्यंबकेश्वरमध्ये आम्ही बसने प्रवास करतोय, चौंडीहून डॉक्टर सुजय करतायत, असंख्य वारकरी आमच्या बरोबर आहेत, 1000च्या वर वारकरी आमच्यावर बसमध्ये प्रवास करतायत, संत महात्मे आहेत, महाराज आहेत। या सगळ्या वारकऱ्यांकडून आम्हाला स्फूर्ती मिळत राहत आणि म्हणून आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा अतिशय उत्साहाने आमच्या शिर्डीच्या नागरिकांनी आमच्या या यात्रेचं स्वागत केलं। मनापासून आपल्या सर्वांना धन्यवाद देतो, मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि फोक व्याख्यानच्या या सगळ्या सादरकर्ते आहेत अशा सगळ्या महाराष्ट्राच्या या मातीतली जी मुलं आहेत त्यांचं पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।